एकदा महर्षी दुर्वासांनी भगवान इंद्राला एक दिव्य फुलांचा हार भेट दिला. इंद्राने तो हार आपल्या ऐरावत हत्तीच्या मस्तकावर ठेवला, पण हत्तीने तो खाली फेकून पायाखाली तुडवला. हे पाहून दुर्वासा ऋषी संतापले आणि त्यांनी इंद्राला श्राप दिला की तुझे सर्व ऐश्वर्य आणि शक्ती नष्ट होईल. यामुळे देव शक्तिहीन झाले आणि असुरांनी स्वर्गावर ताबा मिळवला. शक्ती परत मिळवण्यासाठी देव भगवान विष्णूंकडे गेले. विष्णूंनी त्यांना क्षीरसागर मंथन करून त्यातून अमृत मिळवण्याचा सल्ला दिला. परंतु हे काम इतके मोठे होते की देवांना असुरांची मदत घेणे भाग पडले. असुरांनाही अमृताचे आमिष दाखवून या कामात सामील करून घेण्यात आले. मंदार पर्वत हा रवी म्हणून वापरण्यात आला. दोरी वासुकी नागाचा वापर दोरीसारखा करण्यात आला. जेव्हा मंथन सुरू झाले तेव्हा मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी कूर्म अवतार धारण केला आणि पर्वताला आपल्या पाठीवर पेलले. समुद्र मंथनातून एकूण 14 विशेष रत्ने बाहेर आली, जी खालीलप्रमाणे विभागली गेली. हलाहल विष. सर्वात आधी हलाहल विष निघाले. सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी ते प्राशन केले. त्यांनी ते विष कंठातच साठवले, ज्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ असे नाव पडले. कामधेनू. इच्छा पूर्ण करणारी गाय ऋषींनी दिली. उच्चैःश्रवा. 7 तोंडांचा पांढरा घोडा. ऐरावत. पांढरा हत्ती, जो इंद्राने घेतला. कौस्तुभमणी. अतिशय मौल्यवान रत्न विष्णूंनी धारण केले. पारिजात. सुगंधित फुलांचे झाड. अप्सरा, रंभा इत्यादी. स्वर्गातील नर्तिका. देवी लक्ष्मी, समृद्धीची देवता, विष्णूंनी वरण केले. वारुणी. मद्य, दैत्यांनी घेतले. चंद्र, शंकरांनी मस्तकावर धारण केला. धनुष्य, विष्णूंनी घेतले. शंख, विष्णूंनी घेतला. धन्वंतरी, देवांचे वैद्य, जे हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. अमृत, ज्यासाठी हे सर्व मंथन झाले होते. मोहिनी अवतार आणि अमृताचे वाटप. अमृत कलश निघताच देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झाले. दैत्यांनी अमृत पळवले. तेव्हा विष्णूंनी मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. आपल्या सौंदर्याने त्यांनी दैत्यांना भुरळ घातली आणि देवांना अमृत पाजले. याच वेळी राहू नावाच्या दैत्याने देवाचे रूप घेऊन अमृत पिण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्याने आणि चंद्राने विष्णूंना सावध केले आणि विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचे डोके उडवले, ज्यातून राहू आणि केतू निर्माण झाले.